मंडळी नमस्कार. छत्तीसगडमधील धर्मसंसद आणि या धर्मसंसदेमध्ये झालेली विधाने, त्यावरून कालीचरण महाराज यांच्याविषयी झालेले गुन्हे दाखल आणि त्यांना झालेली अटक, हा सगळा विषय खूप मोठ्या चर्चेचा बनला आहे. या विषयाला अधिक हवा दिली गेली, कालीचरण महाराजांच्या विधानांचा निषेध व्यक्त केला गेला आणि त्याला अटक करण्याची भाषा देखील केली गेली. ती कोण कोण केली आहे हे आपल्या सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. जरा या सगळ्या प्रकरणाकडे एका वेगळ्या नजरेनं आपल्याला बघावं लागेल. जी काही वस्तुस्थिती समोर येते आहे किंवा ती येऊनही दाखवली जात नाही आहे, त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. मला जे मांडायचं आहे ते मी जरा हळूहळू आणि तपशीलवार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित व्हिडिओचा वेग आपल्याला कमी वाटेल, पण यातली तथ्य आपण नीट बघावीत अशी माझी साधी सरळ अपेक्षा आहे. घटना घडली, ती घटना अशी होती की कालीचरण महाराज छत्तीसगडमधल्या धर्मसंसदेमध्ये बोलताना महात्मा गांधींच्या विषयी अवमानकारक वाटावी अशी शब्द वापरतात. या शब्दानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री व्यासपीठ सोडतात अशी ही बातमी येते. त्यानंतर छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्रामध्येही याचा तीव्रतर निषेध होऊ लागतो. निषेध करणाऱ्यांमध्ये राज्यातले 2 मंत्री आघाडीवर आहेत. एक सध्या बोलण्यात आघाडीवर असलेले नवाब मलिक, ज्यांना प्रत्येक विषयावर आपली प्रतिक्रिया द्यावी वाटते, ते नवाब मलिक. दुसरे मंत्री आहेत जे बोलण्यापेक्षा बंगल्यावर नेऊन कृती करण्यात जास्त विश्वास ठेवतात, ते जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या मनातल्या इच्छा देखील बोलून दाखवल्या आहेत. ते म्हणाले, नुसतं शोधा म्हणाले नाहीत, नुसता गुन्हा दाखल करा म्हणाले नाहीत, तर अशा लोकांना ठेचून काढा असंही राज्याचे मंत्री म्हणाले. राज्यातल्या एका नागरिकाला ठेचून काढा अशी भाषा देखील जितेंद्र आव्हाडांनी वापरली. त्या महात्मा गांधींचा अवमान केला म्हणून ज्यांनी अहिंसेचं तत्व आयुष्यभर पाळलं, ज्यांनी स्वतःला मारलं कुणी तर दुसरा गाल पुढे करा असं तत्व दिलं, त्या गांधींचा अवमान झाला म्हणून अवमान करणाऱ्याला ठेचून काढावं अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. संजय राऊत तर नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीला जे बरं वाटेल तेच खरं समजून बोलत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर वेगळं भाष्य मला करायचं नाही आहे. राऊत या विषयावर बोलून बोलून मी थकलो आहे आणि राऊत हा विषय आता बोलण्यासारखा नाही असंही मला वाटू लागलं आहे. चला, एक प्रकरण इथपर्यंत आलं. भाषण झालं, वादग्रस्त मुद्दा आला, त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांनी केला. पुढे दुसरा दिवस उजाडला, कालीचरण महाराजांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर आणखी एक मागणी पुढे येऊ लागली. ती म्हणजे त्या धर्मसंसदेच्या आयोजन करणाऱ्या संस्थेवर आणि लोकांवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. अर्थात ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून होत नव्हती. मला जरासं आश्चर्य वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस अशी मागणी का करत नाही आहे. खरं तर कालीचरण महाराजांच्या सोबत आयोजकाला सुद्धा अटक करण्यात यावी, त्यांनी अशा स्वरूपाचं आयोजन केलं, आपल्या वक्त्यांवरती बोलायचं बंधन घातलं नाही, म्हणून त्यांनाही यात ओढलं जावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणं अपेक्षित होतं, पण ते घडलं नाही. हे आयोजक कोण आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात असं आलं, धर्मसंसद 2021 छत्तीसगड या कार्यक्रमाचं आयोजन करणारी संस्था होती नीलकंठ सेवा संस्थान छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये अनेक वर्षापासून नीलकंठ सेवा संस्थान काम करते आहे. आता या नीलकंठ सेवा संस्थानचे प्रमुख व्यक्ती आहेत नीलकंठ त्रिपाठी. आता हे नीलकंठ त्रिपाठी या आडनावावरून सरळ सरळ करतं
की ते ब्राह्मण आहेत आणि त्यांची वेगवेगळ्या ब्राह्मण संघाच्या प्रमुखपदी सुद्धा निवड झालेली आहे. अजून सोपं आहे, म्हणजे एक त्रिपाठी नावाचा ब्राह्मण अशी धर्मसंसद आयोजित करतो छत्तीसगडमध्ये आणि तिथे आयोजित करून तो गांधींच्या विषयी आपल्या वक्त्यांकडून वाईट वाईट बोलवून घेतो, तर मग अशा ब्राह्मणाला देखील अटक झालीच पाहिजे की. उलट हा मुद्दा खूप चांगला होता राष्ट्रवादी काँग्रेससाठी, ब्राह्मणांना ठोकून काढता आलं असतं. पण तसं घडलं नाही किंवा त्याबाबत राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अवाक्षरही काढलं नाही. याचं जरासं आश्चर्य वाटलं म्हणून नीलकंठ त्रिपाठी यांचं बाकी सोशल मीडियावरचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही ट्विट्स, काही फोटो माझ्यासमोर आली, ती मी आता आपल्यासमोर एक एक करून मांडत आहे. नीलकंठ त्रिपाठींच्या कार्यालयातील पहिला फोटो मी तुम्हाला दाखवतोय. त्यांच्या मागे बघा कुठलं चिन्ह लावण्यात आलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आहे आणि नीलकंठ त्रिपाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ता आहेत. आता मला साहजिक आहे, माहीत आहे की लोक असं बोलतील की घड्याळ लावून कोणी बसलं म्हणजे राष्ट्रवादीचा होतं का. आता तुम्हाला मी पुढचं छायाचित्र दाखवतोय. नीलकंठ त्रिपाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकारीपदी नियुक्ती झाली म्हणून त्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागत करताना आणखी एका फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही स्पष्ट उल्लेख आहे. कार्यकर्त्यांच्या गळ्यातील गमजेही दिसत आहेत आणि तुम्हाला नीलकंठ त्रिपाठीही दिसत आहेत. तुम्ही पुन्हा म्हणाल की अशा कार्यक्रमात हजेरी लावली म्हणून राष्ट्रवादीचा संबंध जोडणे हा बादरायण संबंध जोडल्यासारखं होईल. आता मी तुम्हाला तिसरा फोटो दाखवतो आहे आणि त्या फोटोत तुम्हाला दिसेल की नीलकंठ त्रिपाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्या, कदाचित ज्या पुढच्या वेळेस पार्टीच्या प्रमुख असतील अशा सुप्रिया सुळेंच्या सोबत दिसत आहे. हेच नीलकंठ त्रिपाठी सुप्रिया सुळेंच्या सोबत दिसतात, आपल्या कार्यालयात घड्याळ चिन्ह लावतात, ते कार्यकर्त्यांचा सन्मान करताना दिसतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की नीलकंठ त्रिपाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत, कदाचित पदाधिकारी देखील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या एका व्यक्तीच्या, एका सामाजिक संघटनेने अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं ज्यात कालीचरण महाराजांसारख्या लोकांनी बोलावं आणि त्यावर गुन्हे दाखल व्हावेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, छत्तीसगड हे काँग्रेस शासित राज्य आहे. त्याच राज्यात आयोजन व्हावं ज्या राज्यात तिथे बोललं जातं, जिथं भाजपची सत्ता नाही आहे, तिथे कालीचरण महाराज बोलतात आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. ही सगळी प्रक्रिया बघितल्यावर हे सूत्रबद्ध होतं का असा प्रश्न सहजच मनात येऊन जातो. एक लक्षात घ्या, एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा कशाचाही प्रभाव कमी करायचा असेल तर त्याच तोडीची व्यक्ती, वस्तू, संघटना उभी करावी लागते. हे साधं सरळ सूत्र आहे. समाजवादी आणि कम्युनिस्टांचा मुंबईतला प्रभाव कमी करायचा असेल, कामगार चळवळीला हतप्रभ करायचं असेल तर आणखी एक संघटना उभी राहणं आवश्यक होतं. शिवसेनेला वसंत सेना का म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेलच. शिवसेनेचा उदय झाला आणि कम्युनिस्टांची चळवळ मुंबईतून संपली. मराठवाड्यातल्या काही संघटना अशा आहेत ज्या संघटनांना मराठवाड्यातील राज्यस्तरावरच्या नेत्यांनी थोडंसं बळ दिलं, ज्यामुळं शिवसेनेचा प्रभाव ओसरण्यास मदत झाली. एक प्रभावी व्यक्ती थंड करायचा असेल, डायल्यूट करायचं असेल, त्याला तितकं कडक ठेवायचं नसेल तर त्या डायल्यूट करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची उभारणी केली जाते. हे साधं गणित आहे. दारू कडक असेल
तर त्यात सोडा, आणि सोडाही पुन्हा दारू कडक जमत नसेल तर त्यात पाणी ओतावं लागतं. तसं एखाद्या संस्थेचा, व्यक्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी दुसरी व्यक्ती अथवा संस्था उभी करावी लागते. याच न्यायाने छत्तीसगड सारख्या काँग्रेस शासित राज्यात हिंदूचा आक्रमकपणा मांडणारं एखादं नेतृत्व उभा करण्याची पद्धत केली होती का? तसा काही डाव यामागे होता का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. आज जे हिंदूंचं नेतृत्व करतायत ते हिंदूंचं नेतृत्व करणारी मंडळी कम्प्लिटली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधातील आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला समर्थन मिळणं शक्य नाही, कारण त्यांनीही या व्यक्तींचा विरोध केला आहे. अशा स्थितीमध्ये एखाद्या नव्या नेतृत्वाला निर्माण करून त्याला आपल्या अंकित ठेवण्याची ही काही पद्धत होती का, याबाबतही तपास करताना विचार व्हायला हवा. कारण छत्तीसगड सारखं राज्य, नीलकंठ सेवा संस्थांसारखी संस्था, ज्याचे प्रमुख नीलकंठ त्रिपाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असतात, गुन्हा दाखल करावा तो कालीचरण महाराजांवर असं म्हटलं जातं. पण संस्थेवरती काहीही भाष्य करायला कोणीही तयार होत नाही. यात बऱ्याच गोष्टी चर्चा करता येण्यासारख्या आहेत. बाकी निर्णय मी आपल्यावर सोपवतोय, मुद्दा आपल्यासमोर ठेवलाय. योग्य अयोग्य हे काळाच्या कसोटीवर ठरेल, पण आपण मात्र या बाजूनी एकदा विचार करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.